मी थोडीफार शॉपिंग केली आणि आम्ही पुढे आलो फर्निचर एरियामध्ये. तर बापरे! ह्यानी तर पूर्ण सेटच लावलं होतं. म्हणजे आपलं जे घर असतं ना, त्याचं पूर्ण सेटअप काय डेकोर केलं होतं. एकदम एस्थेटिक. मला तर खूपच जास्त आवडलं आणि आम्ही तर तिथं बेडवर पण झोपून बघितलं. बेड तर एवढा कम्फर्टेबल होता, आम्हाला तर उठायची इच्छा नव्हती. मग आम्ही पुढे आलो, तर तिथे होतं किचन आणि किचन पण प्रॉपर सगळं सेटअप केलेलं. मला तर खूपच जास्त आवडलं आणि हे सगळे सेटअप्स बघून असं वाटत होतं, "अरे यार, आपण इथंच राहायला आलो पाहिजे." जाम भारी होतं सगळं आणि पुढे येऊन बघितलं तर प्रॉपर बुटीक पण ह्यांनी रेडी केला होता आणि मला तर खूपच जास्त आवडला होता हा सेटअप. मी तर मस्त फोटो आणि व्हिडिओज काढून घेतले आणि चालून-चालून तर एवढे दमलो होतो का खूपच पाय दुखायला लागले. मग थोडा वेळ बसलो आणि पुढे आलो टॉय सेक्शन्समध्ये. आणि तिथं मस्त क्यूट-क्यूट टॉयज होते. मग खूप जास्त आम्हाला भूक लागली होती, तर आम्ही आलो इथे लंच करायला. आणि इथं कसं असतं ऑर्डर वगैरे द्यायला लागत नाही. पहिलं आपल्याला पाहिजे ते फूड कलेक्ट करायचं आणि नंतर बिल पे करायचं. तर आम्ही तिथे घेतले होते राईस, मीटबॉल्स आणि चिकन करी. मग ते खाऊन झाल्यावर लगेच आम्ही घेतली कॉफी प्यायला. आणि कॉफी वगैरे तिथं अनलिमिटेड असते, तर एक कॉफी पिऊन झाल्यावर आम्ही लगेच दुसरी घ्यायला गेलो आणि मग मी घेतलं मीरूसाठी चॉकलेट्स आणि मग खाली आलो. तर तिथं सगळं होम डेकोरचं सामान होतं. मग मी ते घेतलं. म्हणजे तिथं कसं घ्यायला नाही लागत. आपल्याला पाहिजे त्याचा फोटो काढायचा असतो आणि मग यांचा असतो हा एवढा मोठा गोडाऊन. त्याच्यामध्ये येऊन आपल्याला सगळं शोधावं लागतं, आपण काय-काय घेतलंय ते. जाम मोठा टास्क असतो तो आपल्यासाठी. मग ते आम्ही घेतलं आणि मग पुढे आलो बिल करायला. तर बिल पण आपलं आपणच पे करायचं असतो इथे. किती भारी ना? तर माझं सामान खूप जास्त वजन होतं. मग मी डॅडूला कॉल केलं, तर डॅडू येणार होता घ्यायला. मग तोपर्यंत घेतली आम्ही कॉफी प्यायला आणि डॅडू येतपर्यंत आम्ही किती कॉफी पिल्या ना, ते मी सांगू पण नाही शकत. आम्ही एवढ्या कॉफीज घेतल्या होत्या तिथे. मग आमचं सामान घेतलं आणि आम्ही खाली येऊन डॅडूचा वेट करत होतो. तर मग डॅडू आला आणि आम्ही निघालो घरी यायला. तर गावातून घ्यायचं होतं मीरूला, तर पहिले तर मीरूला घेतला आणि मग घरी आलो. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.